राज्यभरातल्या लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे। जानेवारी महिन्याचा हप्ता हा लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केला जाणार आहे। लाडकी बहीण योजनेतल्या लाभार्थ्यांना जानेवारीचा आर्थिक लाभ देण्यासाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या 98,45,00,000 रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता अद्याप अनेक लाभार्थी महिलांना मिळालेला नाही। मात्र आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा 98 कोटी रुपयांचा निधी आहे। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचा 98,45,00,000 रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे। 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 3,960 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीनंतर हा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे लाडक्या बहिणींच्या रखडलेल्या हप्त्याबाबत आता सरकारच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। 1,500 रुपयाबाबतची मोठी अपडेट समोर आलेली आहे, ती म्हणजे तुम्ही ज्याची आतुरतेने वाट पाहत होता, तुमचा 19वा हप्ता, जानेवारी महिन्याचा हप्ता। त्यासोबत ज्या ज्या लाडक्या बहिणींचे याच्या मागचे हप्ते रखडलेले आहे, म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर, ज्यांनी KYC या ठिकाणी चुकीची गेलेली होती, त्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर असेल, डिसेंबर महिना असेल, हे पैसे जे आहेत ते भेटलेले नाहीत, तर ते पैसे देखील आता तुम्हाला 1,500 रुपयांसोबत, म्हणजे जानेवारी महिन्याच्या हप्त्यासोबत तुम्हाला भेटणार आहेत। एकत्रित त्याची देखील पुढे माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्व अपडेट्स आपल्या चॅनलवरती मिळत असतात आणि यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। बघा, लाडकी बहीण योजनेच्या रखडलेल्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। आता महिलांना लवकरच पैसे दिले जाणार आहे। यासाठी सामाजिक व न्याय विभागाचा निधी वितरित करण्यात आलेला आहे। तर तुम्ही बघू शकता, हा निधी जो आहे सामाजिक न्याय विभागाचा निधी, जो लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो देण्यासाठी वितरित करण्यात आलेला आहे। तर लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला लवकरच हा हप्ता जो आहे तो जानेवारी महिन्याचा भेटणार आहे। किती तारखेपर्यंत हे पैसे येऊ शकतात त्याची देखील तारीख पुढे आलेली आहे, ती देखील आपण बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। लाडकी बहीण योजनेची महत्त्वाची अपडेट्स इथे देण्यात आलेली आहे। महिलांच्या खात्यामध्ये आता लवकरच पैसे येणार आहेत। सामाजिक वन या विभागाचा निधी जो आहे तो वितरित करण्यात आलेला आहे। लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता कधी येणार असा प्रश्न सर्वच भगिनी विचारत होत्या। तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवरती या ठिकाणी गेलेला आहे। आपण जर बघितलं, मागच्या 3 ते 4 महिन्यांपासून जवळपास सर्वच हप्ते लांबणीवरती जात आहेत आणि ते महिन्यामध्ये हे पैसे भेटताना, पुढच्या महिन्यामध्ये हे पैसे आपल्याला भेटताना दिसत आहे। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींची मागणी देखील करता येत्या की कुठलीही एक तारीख सरकारने फिक्स करणं गरजेचं आहे। लाडक्या बहिणी 1 ते 30 तारखेपर्यंत वाट पाहत राहतात, पूर्ण महिनाभर मात्र त्या महिन्यामध्ये पैसे न जमवता पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हे पैसे जमा होताना दिसत आहेत। त्याच्यामुळे 1 तारीख फिक्स केल्यास लाडक्या बहिणींना या ठिकाणी अशा पद्धतीने वाट पाहावी लागणार नाही। प्रत्येक महिन्यामध्ये तुम्हालाही काय वाटतं, सरकारने 1 तारीख फिक्स केली पाहिजे का? तुम्हाला जे वाटत असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि 1 तारीख फिक्स झाल्यास त्याचा तुम्हाला फायदा देखील होईल। त्यामुळे बघा, आता महिलांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले होते की लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता नक्की कधी भेटणार। दरम्यान आता लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत ज्या महिला येत आहेत त्यांच्यासाठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे आणि महिलांच्या खात्यामध्ये लवकरच पैसे जमा केले जाणार आहे। यासाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी जो आहे तो तुमच्यासाठी जानेवारी महिन्याचा हप्ता देण्यासाठी वितरित करण्यात आलेला आहे। मग हा जो GR या ठिकाणी नव्याने प्रसिद्ध करून हा निधी वितरित करण्यात आलेला आहे, त्याच्यामध्ये मात्र मागचे जे रखडलेले हप्ते आहेत ते देण्याबद्दल निधीमध्ये नमूद जो आहे तर ते तरतूद त्याच्यामध्ये दिसत नाही। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी जे रखडलेले पैसे आहे ते देखील एखाद्या वेळी भेटू शकतात, त्याची माहिती आपण पुढे बघणारच आहोत। बहिणींच्या हप्त्यासाठी निधी वितरणाचा GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि आता या ठिकाणी 18 फेब्रुवारीपासून हे पैसे देण्यात, म्हणजे GR तर 18 फेब्रुवारीला आला होता, याचाच अर्थ आता 19-20 तारखेच्या दरम्यान
हा निधी वितरणाची सुरुवात जी आहे ती झालेली आहे। लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडनं जवळपास 98,45,00,000 रुपयांचा निधी जो आहे तो वितरित करण्यात आलेला आहे। त्यामुळे या निधीतून महिलांना आता हप्ता दिला जाणार आहे। येत्या काही दिवसांतच महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होण्याची शक्यता आहे। कधीपर्यंत पैसे येऊ शकतात बघा, या आठवडाभरामध्ये आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत ते जमा होऊ शकतात आणि हा जो तुमचा वितरणाचा हप्ता असणार आहे हा 19 जानेवारी चा हप्ता असणार आहे आणि हे टोटल या ठिकाणी 19वा हप्ता जो आहे तो असणार आहे। त्याच्यामुळे कुणाकुणाला बघा 18 हप्ते पहिल्यापासून भेटलेले आहेत तर त्या तर खुश आहेतच, पण बऱ्याच जणींचा नोव्हेंबर डिसेंबरचे जे 2 हप्ते आहेत तर ते भेटलेले नाही, तर त्याची पुढे माहिती आपण बघणारच आहोत। तर बघा, आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी निधी वितरित करण्यात आलेला आहे, याची प्रोसेस सुरू झालेली आहे। त्यामुळे महिलांच्या खात्यामध्ये कधीही पैसे जे आहे ते जमा होऊ शकतात आणि वितरित झाल्यानंतर तो अर्थ मंत्रालयाद्वारे लाडकी बहीण योजनेसाठी तो दिला जाणार आहे। यामुळे या आठवडाभरामध्येच महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होण्याची शक्यता आहे, कारण की आता सध्या निवडणुका वगैरे संपलेल्या आहेत, प्रशासकीय सर्व पातळीवरती कामं वेगाने सुरू आहेत। त्याच्यामुळे लाडकी बहीण योजनेचा हा निधी जो आहे त्याचा GR आल्यामुळे या ठिकाणी निधीची प्रोसेस जी आहे ती आता तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये वितरित करण्याची प्रोसेस होऊ शकते किंवा कधीही हा निधी जो आहे तो वितरित होऊ शकतो। बघा, आता उरलेले शेवटचे जे 10 दिवस आहेत जानेवारी, या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यामधले जानेवारी महिन्याचा हप्ता देण्यासाठी फक्त 10 दिवसांमध्ये तुम्हाला या ठिकाणी जानेवारीचा हप्ता भेटू शकतो। अजून कोणाच्याही खात्यावरती जानेवारीचा हप्ता जो आहे तो जमा झालेला नाही, तर मग आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी 3,000 भेटतील का, की या ठिकाणी जानेवारी महिना आणि फेब्रुवारी महिना असे दोन्ही हप्ते मिळून या ठिकाणी एकत्रित 3,000 दिले तर लाडक्या बहिणींना अजून मोठा दिलासा भेटणार आहे। कारण की लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जो आहे त्याची वाट पाहावी लागणार नाही, ते पैसे पुढे तुम्हाला अजून लवकर मिळू शकतात। त्याच्यामुळे जर एकत्रित जानेवारी महिन्याच्या हप्त्यासोबतच या ठिकाणी हे देखील पैसे दिले तर 3,000 एकदाच लाडक्या बहिणींना भेटू शकतात। परंतु त्याच्याबद्दल नेमकं काय म्हटलं बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेत जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता एकत्रित दिला जाऊ शकतो, मात्र तसा निर्णय या ठिकाणी होणं कठीण दिसत आहे, कारण की एकच GR सध्या प्रसिद्ध झालेला आहे। त्या GRमध्ये जर दोन्ही हप्त्यांचा निधी एकदाच वितरित केला गेला असता तर मग 2 हप्ते तुम्हाला भेटले असते। तर लाडक्या बहिणींना या ठिकाणी जानेवारी फेब्रुवारी महिन्याचा एकत्रित हप्ता भेटू शकतो का, तर त्याची शक्यता या ठिकाणी कमी दिसते। आता बघा, फेब्रुवारी महिना संपायला अवघे 10 दिवस उरलेले आहे, तरी देखील अजून जानेवारीचाच हप्ता जमा झालेला नाही। त्यामुळे महिलांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होत आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये जानेवारी फेब्रुवारीला हप्ता जो आहे तो एकत्र येणार असल्याचं असं वाटत होतं। दरम्यान आता या ठिकाणी अधिकृत अशी माहिती अजून कुठलीही आलेली नाही। एकच GR, फक्त जानेवारीचा निधी जो आहे त्या GRमध्ये नमूद केलेल्या या ठिकाणी तुम्हाला फक्त एकच सध्या जानेवारी महिन्याचे 1,500 रुपये भेटू शकतात। तर मग कुठल्या महिलांना 6,000, कुठल्या महिलांना 4,500 भेटू शकतात आणि हे थकलेले पैसे जे आहेत तर ते कधी भेटू शकतात बघा। लाडकी बहीण योजनेमध्ये काही महिलांना 6,000 रुपये दिले जाणार आहेत, त्याची चर्चा चालू होती, तर 4 महिन्यांचे एकत्रित पैसे येतील। KYCमध्ये ज्यांनी चुका झाल्यामुळे महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले नाहीत, त्यानंतर KYCमध्ये दुरुस्ती केल्यानंतर हे सर्व रखडलेले पैसे दिले जातील असं सांगण्यात येत आहे। तर महिलांना 4 महिन्यांचे पैसे एकत्र येऊ शकतात, याबाबत मात्र अजून अधिकृत अपडेट जी आहे ती आलेली नाही, मात्र लवकरच त्याची माहिती समोर येऊ शकते। कारण की बघा, लाडक्या बहिणींनी या ठिकाणी जी मागणी केलेली होती त्याचे पैसे जमा झालेले नव्हते, त्याच्यामुळे पुन्हा एकदा KYCमध्ये एडिट करण्याचा ऑप्शन देण्यात आलेला आहे। म्हणजेच काही लाडक्या बहिणी ज्या डिसेंबर महिन्यामध्ये असेल, नोव्हेंबर महिन्यामध्ये असेल, लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत, त्यांना लाभ भेटलेला नव्हता, जो की KYCतील चुकांमुळे त्यांना अपात्र करण्यात आलेलं होतं आणि सरकारनेच हा निर्णय घेऊन पुन्हा एकदा तो विंडोज ओपन केलेला आहे लाडक्या बहिणींना KYC दुरुस्तीसाठीचा। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी हे राहिलेले नाही, पैसे 100% या ठिकाणी भेटण्याची शक्यता असू शकते। मात्र हे पैसे 31 मार्चच्या नंतर तुम्हाला येऊ शकतात, कारण की 31 मार्चपर्यंत तुमची KYC एडिट करण्याचा ऑप्शन देण्यात आलेला आहे। मग त्याच्यामुळे ज्यांनी या ठिकाणी आपले फॉर्म पुन्हा एकदा KYC एडिट केलेलं असेल तर त्यांना 31 मार्चपर्यंत या ठिकाणी मुदत आहे आणि 31 मार्च नंतर पुन्हा यांना
संपूर्ण पडताळणी होऊन ज्या लाडक्या बहिणींना त्याच्यामध्ये पात्र ठरतील, ज्या राहिलेल्या असतील, तर या ठिकाणी त्यांनासुद्धा हे पैसे जे आहेत नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचे तर ते मिळणार आहे. त्याचबरोबर जानेवारी फेब्रुवारी हप्ता जो आहे तो सुद्धा त्या ठिकाणी मिळू शकतो. एकत्र पैसे येऊ शकतात, तसा निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र सध्या तरी जानेवारी महिन्याच्या हप्त्यासोबत हे पैसे येण्याची शक्यता कमी दिसत आहे. सध्या तरी तुम्हाला 1500 रुपये फक्त जानेवारी महिन्याचे भेटू शकतात, कारण की एकच सध्या GR जो आहे तो प्रसिद्ध झालेला आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.